नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरातील खडकाळी सिग्नल ते त्र्यंबक नाका, पुढे ITI सिग्नल तसंच सिव्हिल हॉस्पिटल ते मेळा बस स्थानक या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असल्यानं शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला। या कामामुळे या मार्गावर येणार जाणारी वाहतूक उजव्या बाजूने सुरू राहणार आहे। काही मार्गांवर वाहतूक पर्यायी रस्त्यांवर वळवण्यात आली आहे। खडकाळी सिग्नल कडून त्र्यंबक नाक्याकडे जाणारी वाहतूक शालिमार CBS मार्गे अथवा सारडा सर्कल मार्गे वळवण्यात आली आहे, तर उजव्या बाजूची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे। तसेच नाशिक तालुका पोलीस ठाण्याकडून सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणारी वाहतूक टिळकवाडी सिग्नल पासून पुढे राणे डेअरी मार्गे वळवण्यात आली आहे। सिव्हिल हॉस्पिटलकडून नाशिक तालुका पोलीस ठाण्याकडे जाणारी वाहतूक त्र्यंबक नाका आणि CBS मार्गे केली जाणार आहे। दरम्यान त्र्यंबक नाका ते हॉटेल राजदूत या मार्गावरील डाव्या बाजूचा प्रवेश पूर्णपणे बंद ठेवण्यात आलाय। काँक्रिटीकरणाचे काम सुरळीत आणि सुरक्षितपणे पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन महापालिका प्रशासन आणि वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।